द्वारकेला जात असताना परमात्म्याला वाटलं आता कुंती मातेला भेटून जावं. कुंती मातेकडे गेले, दर्शन घ्यायला वाकले. कुंती मातेने हात धरला, देवा तू माझं दर्शन घ्यायचं नाही. अगं तू माझा हात कधीच धरत नाहीस. आत्या मी तुझा भाचा आहे, कधी हात धरत नाहीस, आज का बरं? देवा मी तुझी आत्या आणि तू माझा भाचा हे व्यावहारिक दृष्टीने आहे, परंतु परमार्थिक दृष्ट्या आद्य तत्व असणारा तू आहेस. अरे आमच्या ठिकाणी या ठिकाणी तू राबलास. अरे तुझे अनंत उपकार आमच्यावरती आहेत. आज मी तुला वंदन करते. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. देवा अरे तुझी आमच्यावर कृपा आहे रे. अरे त्या भक्ती करता वसुदेवाच्या घरी तू जन्म घेतलास. तू तुझ्या देवकी मातेला लक्ष दिलं नाहीस, परंतु तू आमच्यावर लक्ष दिलं. तुझ्या स्वतःच्या भावाला तू वाचवलं नाहीस, परंतु आमच्यासाठी तू राबलास देवा. अरे आम्हाला या दुर्योधनाने वनवासात पाठवलं, लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. अरे हिडिंबासारखे राक्षस आमच्यावर वार करून आले, परंतु तू होतास म्हणून आम्ही त्याचा संहार करू शकलो. देवा तुझे अनंत उपकार माझ्यावरती आहेत, आमच्यावर तुझे उपकार आहेत. मला तसं पाहिलं तर कुंती माता स्वभावाने खूप सुंदर आहे, छान आहे, शांत आहे. कुंती मातेच्या जीवनामध्ये कायम संकट आली. कायम संकटामध्ये कुंती मातेचं जीवन गेलं. पती लवकर गेले. भावांच्या मुलाने एवढा त्रास दिला, परंतु कधी तक्रार केली नाही अशी कुंती माता. युद्ध नको म्हणत होती. आपल्याला 5 गावं देतात ना, बस झालं, हे युद्ध आपल्याला करायचं नाही. परंतु ज्यावेळेस शिष्टाई करण्याकरता भगवंत गेले आणि भगवंताचा अपमान या ठिकाणी या कौरवांनी केला, तेव्हा कुंती माता म्हणाली, अरे माझ्या भगवंताचा अपमान केला. सोन्यासारखी असणारी माझी सून द्रौपदी, तिचा अपमान यांनी केला. आता मी तुम्हाला परवानगी देते, तुम्ही युद्ध करा. अगोदर युद्ध नको म्हणत होती, कशाला युद्ध करायचे? कुंती मातेचा स्वभाव आणि कुंती मातेच्या जीवनामध्ये अनंत संकट या ठिकाणी आले, परंतु कधी तक्रार केली नाही. आता भगवंत द्वारकेला निघालेत. कुंती माता अगं जाता जाता तुला काहीतरी मला देऊन जायचंय, तुला काही मागायचं असेल तर मागून घे. कुंती मातेने काय मागितलं या ठिकाणी भागवतामध्ये व्यास महर्षी वर्णन करतात. विपदा संतु नश्वत्र तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनं यस्यात् पुनर्भव दर्शनम. कुंती माता भगवंताला म्हणते, देवा अरे तुला द्यायचंच असेल ना तर मला संकट दे, दुःख दे. असं म्हटल्याच्या नंतर देवाने कुंती मातेच्या तोंडाला हात लावला. अगं माता, आत्या, अगं तुझं संपूर्ण आयुष्य संकटामध्ये गेलं आणि तू तरी संकट मागतेस. देवा अरे संकट आले की तुझी आठवण येते, तुझी आठवण आली की तू येतोस आणि तू आलास की सर्व दुःख आम्ही विसरून जातो. म्हणून देवा जर द्यायचाच असेल ना तर माझ्या जीवनामध्ये संकट दे, दुःख दे. दुःखामध्ये जर त्या परमात्म्याचं चिंतन घडत असेल, या ठिकाणी एक गोपाळ होता आणि खेळता खेळता भगवंताचा नख त्या गोपाळाला लागलं. देवाने सांगितलं, अरे गोविंदा आता तू घरी जा आणि कमीत कमी 7-8 दिवस खेळायला येऊ नको. अरे तुला नख लागलंय,
ती जखम बरी होईपर्यंत तू येऊ नकोस. ठीक आहे. तो गोविंदा नावाचा गोपाळ जो होता तो काय 7-8 दिवस आला नाही. आल्याच्या नंतर 7-8 दिवस झाल्याच्या नंतर भगवंताने पहिली ती जखम बघितली. अरे गोविंदा, तुझी जखम बरी झाली का रे? दाखव मला. जखम बघितली तर त्या जखमेमधून रक्त येत होत. अरे गोविंदा, 7-8 दिवस झाले. अरे ही जखम आतापर्यंत भरून जायला पाहिजे होती. ते देवा, अहो भरली होती. मग मी माझ्या हाताने टव करून काढली. का रे बाबा? देवा, ही जखम बघितली तर मला तुझी आठवण यायची. आणि जशी जशी ही जखम भरू लागली ना, त्याला मला अशी भीती वाटायला लागली की जणू काही मी तुला विसरूनच जाईल. म्हणून देवा, ही जखम जी आहे ना, मी पुन्हा टव करून काढली. असे भक्त असतात. दुःखामध्ये त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन त्यांना. कुंती माता म्हणेल, देवा तू जर द्यायचंच असेल ना तर माझ्या जीवनामध्ये दुःख दे. दुःखामध्ये तुझी मला आठवण येते. तेव्हा अजूनही तुला द्यायचं असेल ना तर एक दे. या पांडव कुलाविषयी आणि या कौरव कुलाविषयी जी काही आसक्ती माझ्या मनामध्ये आहे ती आसक्ती दूर करून टाक. आणि देवा, एक प्रार्थना आहे. गोकुळामध्ये जेव्हा तू लहान होतास आणि खोड्या केल्याच्या नंतर यशोदा मातेने तुला बांधून टाकलं. अरे काळ ज्याला घाबरतो तू घाबरल्यासारखं करत होतास. तुला बांधून टाकलं, तू घाबरल्यासारखं करत होतास. तेव्हा मी तिथंच होते, माहेरला आलेले होते. आणि तुझं जे रूप आहे ना ते रूप माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये असंच साठवलेलं असू दे. या ठिकाणी दोघांचंही बोलणं झालं आणि भगवान परमात्मा द्वारकेला निघालेले आहेत.